तर आज आपण बनवणार आहे गावरान तूप। तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे, जे आपल्या घरी आपण दूध आणतो तर त्या दुधावरची साय रोज एका भांड्यात काढायची। म्हणजे एक पॅक बंद भांड पाहिजे, झाकण असलेलं। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टीलचा एक छोटासा डब्बा घेतला तरी चालेल। त्या डब्यामध्ये रोज आपल्याला साय टाकायची आहे, जी दुधावरची येणार आहे ती, आणि तो डब्बा पॅक करून म्हणजे झाकण लावून आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचा आहे। तसं ती साय जशी जशी जमा होईल तसं तुम्ही 8 दिवसाला, 10 दिवसाला किंवा 15 दिवसाला त्याचं तूप बनवू शकता। त्यामुळे तूप बाहेरून आणायची गरज नाही आणि आपली कॉस्ट पण वाचेल। जे आपल्याला पैसे लागतात बाहेर तूप आणण्यासाठी, आणि तेवढे क्वालिटीचं बाहेर भेटत नाहीये, जे घरी तुम्ही ओरिजिनल बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने। आणि याच्यामध्ये तुमची भांडी जास्त घाण होणार नाहीत किंवा तुम्हाला मिक्सर वापरायचा नाहीये, जास्त कष्ट घ्यायचे नाहीत, म्हणजे हात घाण होतील, खूप वेळ लागेल, खूप अवघड काम आहे असं वाटणार नाहीये। अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं, जे की मी आता सांगणार आहे, तर तुम्हाला एकदम सोपं वाटेल आणि तुम्ही बनवायला उत्स्फूर्त व्हाल। म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नाही, खूप सोपं आहे बनवायचं। तर तुम्ही पण एकदा ट्राय नक्की कराल असं मला वाटतं हा व्हिडिओ बघून। तर बघा, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मी आता सुरुवात करते। आपल्याला जसं बनवायचं आहे तसं पुढे पहा। तर हे माझं साई जमा केलेलं भांडं आहे तुपाचं, म्हणजे ज्याच्यामध्ये मी तूप करण्यासाठी साय जमा करते। हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर हे आत्ता बाहेर काढलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे माझी 15 दिवसाची साई जमा झालेली आहे। म्हणजे माझ्याकडे गाईचं दूध आहे आणि त्याची ही साय जमा झालेली आहे। तर मी 15 दिवसाला एकदा असं हे तूप काढते, बनवते। तर हे जे भांडं आहे, आता याच्यामध्ये ही साय घट्ट झालेली आहे, बरोबर। तर आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये ही साई फेटून घ्यायची आहे। अशी फेटून म्हणजे ही एकजीव करायचं, म्हणजे मिक्स करायचं, असं नाही का, गोळे गोळे झालेत ना पूर्ण असे। तर हे एक मिनिट मी दाखवते। तर हे आपल्याला अशी एकजीव असं करून हे अशी हलवून घ्यायची आहे पूर्ण। जर याच्यात तुम्हाला खूपच घट्ट असेल आणि हलवता येत नसेल, असं एकजीव करता येत नसेल, तर काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, थोडंसं टाकायचं। आता मी नाही वापरणार, कारण हे बघा ॲटोमॅटिक माझं ऑलरेडी ते पातळ होतं। तर हे फक्त असं पूर्ण असं फास्ट फिरवून एकजीव केलं मी, पूर्ण असं ग्रेव्ही सारखं झालं हे पूर्ण, नाही का, दह्यासारखं। तर हे पूर्ण असं करून हे आता आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर हा डब्बा असाच बाहेर ठेवायचा, एक 4 ते 5 तास बाहेर डब्बा ठेवायचा। तर आता आपण हे 4 ते 5 बाहेर डब्बा ठेवणार आहेत। त्याला झाकण पण तसंच ठेवून द्यायचं। तर इथं आता हा मी सकाळी डब्बा ठेवला होता, म्हणजे 4-5 तास झालेले आहेत। तर हे बघा पूर्ण घट्ट झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा किंवा 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हे, म्हणजे पूर्ण ढवळून घ्यायचं आहे ते पूर्ण। तर हे बघू शकता तुम्ही, 1 ग्लास पाणी ओतले मी जवळपास। आता हे आपण रवी घेतलेली आहे, रवीने हे पूर्ण पहिलं मिक्स करून घेऊया, आणि म्हणजे मग आपल्याला रवीने ते फेटता येईल। हळूहळू एकसारखं रवीने त्याला घुसळायचं, म्हणजे ते एक 5 मिनिटात आपलं हे पूर्ण लोणी तयार होणार आहे। बघा आता इथे फक्त मी काहीच वापरलेलं नाहीये, फक्त डब्बा आपण काढला, त्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवलं, असं रवीने एकसारखं पहिलं मी पूर्ण करून घेतलेलं आहे मिक्स पाणी। आणि आता आपण एकसारखं त्याला घुसळून घेणार आहे, पूर्ण एकसारखं हलवत राहायचं। एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला ते पूर्ण लोणी वरती यायलेलं दिसेल। बघा, तरी तुम्ही बघू शकता या झाकणाच्या साईडला पूर्ण लोण्याचं थोडं थोडं थर यायला चालू झालेलं आहे, लेयर। हे बघा, एकदम सोपं, याला आपण काहीच वापरलेलं नाही। आता पहिल्यांदा मी रवी हातात घेतलेली आहे आणि एकसारखं मी हे फिरवते, एकसारखं पूर्णपणे, म्हणजे जोपर्यंत ते वरती लोणी येत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं। बघा, आणखीन पण पाणीच दिसतंय तुम्हाला, तयार होत आलेलं आहे ते। तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं ते।
तर ही माझी ट्रिक बघा, तुम्हाला आवडते का? व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर मला माहिती आहे तुम्ही सगळेजण नक्कीच लाईक करणार आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हे बघा, पाठीमागच्या साईडला जर पाहिलं ना तुम्ही, हे जेव्हा मी फिरवते तर मी झूम केलेला आहे थोडासा कॅमेरा, तर हे बघा पाठीमागं थोडं थोडं तुम्हाला दह्यासारखं दिसतंय, म्हणजे ते लोणी वर येतंय. हे बघा पूर्ण आता माझ्या साईडला, हाताच्या साईडला पण वरती आलेलं दिसतं. हे बघा पूर्ण लोणी वर आलंय पूर्ण. पण आपल्याला आणखीन थोडंसं जर त्याला घुसळलं आपण रवीने तर पूर्ण घट्ट गोळे वरती येतील. हे बघा पूर्ण दिसतंय तुम्हाला दाटसरपणा वरती आलेला लेअर. हे बघा पूर्ण दह्यासारखं असं लोणी पूर्ण वरती आलं. हे बघा आपलं झालं तयार. हे बघा लोणी तयार झालेलं आहे. एक 5 मिनिटच मी फक्त याला घुसळले, पूर्ण घट्ट लोणी आलेलं आहे, एकदम घट्ट. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे लोणी करू शकता आणि त्याच्यापासून तूपही तयार करू शकता. तर हे आता पूर्ण घट्ट आलेलं आहे लोणी. तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण बघू शकता, हे बघा दिसतं पूर्ण एकदम छान आणि सगळं पूर्णपणे त्या याच्यातनं लोणी निघलेलं आहे, म्हणजे काहीच बाकी नाही राहिलेलं त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढी कॅपॅसिटी होती लोणी काढायची तेवढी निघलेली आहे. आणि अशा जर पद्धतीने तूप केलं ना तुम्ही, तर तुमचं तूप हे जास्त क्वांटिटीमध्ये होतं, जास्त तूप पडतं. हे बघा आता हे लोणी आलेलं आहे पूर्ण वरती. तर काढून घेऊया आपण एका चमच्यानी, एका पातेल्यामध्ये, ज्या पातेल्यामध्ये आपल्याला तूप कडवायचं आहे, तूप बनवायचं आहे त्याच्यात काढून घेऊया. तर इथं एक मी चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याने पूर्ण सगळं लोणी अशा पद्धतीनं एक साईडला नितळून घ्यायचं. त्याचं जे ताक आहे ते ताक पूर्णपणे त्यातनं काढून हे एका भांड्यामध्ये मी पातेलं घेतलेलं आहे छोटंसं. तर याच्यामध्ये आपल्याला असं साईड बाय साईड काढून घ्यायचं आहे बघा, एकदम घट्ट, जे की चमच्याने निघतंय एवढं छान लोणी झालेलं आहे. तर हे मी पूर्ण काढून घेते. आणि तसंच प्रमाणे आपल्याला रवीचं पण पूर्ण, रवीला जे लागलेलं आहे ते पण असं बोटाने काढून घ्यायचं आहे. आणि हे जे खाली ताक उरलेलं आहे ते ताक तुम्ही झाडांना ओतू शकता, कसंही तुम्ही त्याची कढी करू शकता किंवा पिऊ शकता. त्यामध्ये साखर वगैरे टाकून छान लागतं. तर हे आपलं एवढं लोणी तयार झालेलं आहे. तर या लोण्यामधून पण आपल्याला जे आता ताक थोडंसं त्यामध्ये आलेलं आहे काढताना, तर ते ताकही आपल्याला त्यातून बाहेर काढायचं आहे. कारण मग ते जेव्हा आपण कडवायला ठेवतो लोणी, तेव्हा ते खूप वाजतं, म्हणजे बाहेर असं नाही का, पाणी तेलात पडल्यावर कसं वाजतं तसं. तर हे अशा पद्धतीने सगळं आपल्याला त्यातून ताक काढून घेतलेलं आहे. आणि पूर्ण असा बॉल, चेंडूसारखा लोण्याचा गोळा हा झालेला आहे. आणि हे ताक आता मी ठेवून देणार आहे. तर हे बघा, हे पूर्ण लोणी असं तयार झालेलं आहे. तर त्याला गॅस मी पेटवला आहे, याच्यावरती बारीक गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि हे लोणी आपल्याला कडवायचं आहे. तर हे हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होईल. हे बघा इथं साईडला फेस यायला दिसतो, तिथं तर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला. तर हे मेल्ट पण आहे ना, हे म्हणजे पूर्ण तूप आहे ना, एक 10 मिनटामध्येच ते तयार होतं, जास्त वेळ लागत नाही आहे. ते बघा पूर्ण मेल्ट झालेलं आहे साईडनी. तर याचं थोडंसं लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि याला हलवायचं नाही आहे, जसं ठेवले पातेले तसंच राहू द्यायचं. हे पूर्ण फसफसून वर आलेलं आहे थोडंसं. हे बघा पिवळापणा दिसतंय तुम्हाला, पूर्ण तूप येतंय वरती, ते दिसतंय तुम्हाला. येल्लो कलरचं पूर्ण तूप, एकदम गावरान पद्धतीने छान कलर पण येतोय त्याला. तर हे बघा पूर्ण आता बुडबुडे येत आहेत, म्हणजे ते तयार झालेलं आहे 90%. इथे फक्त त्याच्या खाली आता बेरी राहिलेली आहे, त्याला मराठीत बेरी म्हणतो. जे तूप कडवताना खाली भाग राहतो त्याला बेरी म्हणतात. तर ती बेरी पण आपल्याला तांबूस कलरची होऊ द्यायची. तर आता तूप टिकावं, चांगलं व्हावं, स्मेल यावा म्हणून यात मी तुळशीची पानं आहेत,
तुळशीची पानं नसतील तर तुम्ही खायचं पान, जे नागवेलीचं पान म्हणतो आपण, तर ते पान पण टाकलं तरी चालतं. तुळशीचं पान टाकायचं. तर हे बघा, पूर्ण खालचे जे पांढरं दिसतंय ते आपल्याला थोडंसं ब्राऊन करायचं आहे. आणि मग आपलं तूप परफेक्ट झालं, असं रवाळ रवाळ व्हायला पाहिजे, म्हणजे ते तुमचं प्युअर शुद्ध तूप हे तयार झालेलं आहे. बघा ते माझ्या इथं पातेल्यामध्ये बेरी पण खाली जास्त नाही आहे, काहीच बेरी नाही राहिली. तुम्ही ॲज इट इज न गाळता जरी तूप काढलं ना भांड्यात, तरी तुमचं ते शुद्ध आणि प्युअर तूप हे तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला आता मी तर वाटीमध्ये काढणार आहे. माझी ही 15 दिवसाची साय आहे आणि या वाटीत मी तुम्हाला काढून दाखवते. इथं वाटी घेतलेली आहे, त्यावरती एक गाळणी घेऊया आपण आणि या गाळणीने आपण हे तूप गाळून घ्यायचं आहे. हे तूप आता थंड झालेलं आहे माझं, त्यामुळे मी आता गाळून घेते. हे तर बघा, एकदम प्युअर देसी घी गावरान तूप तयार झालेलं आहे. एकदम कलरही छान आलेला आहे, एकदम पिवळसर. व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असेल त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. हे बघा, एकदम छान असं गावरान तूप झालेलं आहे. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जा. ठीक आहे, चला मग तुम्ही पण असंच करून बघा तूप घरच्या घरी. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.